अरे वा, बघू तरी कोण आहे? गौरीचे भावी पती? वा, छान आहे स्थळ. काय ग, तुला कोणतं आवडलं, हे की हे? आई मी निघते. हो, सावकाश. आणि डबा वेळेवर खा. हो. गौरीच्या लग्नाच्या बाबतीत इतर कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही. हो हो, आलंय, लक्षात आलंय माझ्या. म्हणजे कोणीच काही बोलायचं नाहीये या बाबतीत. म्हणजे आपण जबरदस्ती करून काहीच होणार नाहीये ना. काय आहे की लग्नाचा विषय काढला की जरा चेहरा उतरतो तिचा. मला वाटतं नका टेन्शन पण येत असेल ना, तिला वेळ द्यायला हवा. मी तुम्हाला आधी पण सांगत होतो, तुम्ही दोघींनी काय केली? आई, आता ह्या गोष्टी काय गौरीच्या मूडप्रमाणे ठरवायच्या का? आधीचं लग्न मोडल्यामुळे तिची किती बदनामी झालीये. आता अजून वेळ काढला तर? लग्न ठरलं कुठे होतं ग? असं का बोलतेस तू? नाही आई, काळजीने बोलतेय मी. आणि उद्या काही भलतं सलतं झालं तर? बस. आजपर्यंत नको त्या बाबतीत तू बोलत राहिलीस, मी दुर्लक्ष केलंय. पण आता हो हो, सोडून द्या, मी बोलते, मी बघते. तू मध्ये बोल नका. दरवेळेस समजून घेतेस, किंमत आहे तिला तिची. माझ्या मुलीच्या बाबतीत जर काही वेडावाकडे बोललीस ना, तर मी खपवून घेणार नाही, सांगतो तुला. दरवेळेस तुझी मानना नाही. तुझे नसते सल्ले नको आता मला. आम्ही जिवंत आहोत दोघं, खमके आहोत. आमच्या आयुष्यात तुझे ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही, सांगतोय तुला मी. नाही करणार. हा, नाही करणार ती लुडबुड. तुम्ही शांत व्हा जरा, तब्येत बिघडेल तुमची. काय झालेलं नाही मला, उगाच मध्ये पडू नकोस. या अशा लोकांची तोंड वेळच गप्प करायला हवीत. आता डोक्यावर बसून मेरे वाटतील. त्या मूर्खपणामुळे मी तुला देणं लागतो याचा अर्थ असा नव्हे की तोटा येईल ते बोलशील. चालते पैसे यापुढे गौरीच्या आयुष्यात आधी जे काय घडलंय तसं विषय जर काढलास ना, तर याद राख, घाट माझ्याशी आहे. काय तोंडावर का दार लावतेस तू? काय झालं तुला? अगो काय या त्या पोराशी कशाला भांडलस? डोका बिका फिरला का काय तुझा? मला काही झालं नाहीये, त्याचं डोकं फिरलं. असं काय करत आहे? समजण्याच्या पलीकडे आहे सगळं. और नहीं तो क्या, दिमाग तो 7वें आसमान पे रहता है मैडम का. मी तुला आधीच बोललो होतं, लांब राहा. तू नाही ऐकलं. कडक इस्त्रीचं शर्ट घालून एवढं कॉन्फिडेंटली गेलं होतं. ते तुझं कॉन्फिडन्स पार असं चुरगडून टाकलं असं वाटतंय. देखो वेणु, मजाक मत उड़ाओ हमारा, बता रहे हैं. अरे मजाक नहीं, हमदर्दी. ऐसे हमदर्दी जता रहे हो? बस हाँ वेणु, वैसे भी हमारा दिमाग खराब हो रहा है और आप ये जो बड़बड़ कर रहे हैं ना वो. अरे मैंने क्या किया है? माझ्यावर कशाला रागवतो? तुला मित्र म्हणून समजवलं तर नाही ऐकलं तू. उस वक्त बड़े गप्पा मार रहा था, अब क्या हुआ? मोठमोठ्या गप्पा करण्याचा आवडता छंद आहे. अरे गौरी ये ना. डबा. हाँ, ये आज काय आहे डब्यात? बहुत भूक लागलाय मला. तुझ्या आवडीची भाजी आहे आणि खीर सुद्धा. क्या बात है. बरं वेणू, 14 तारखेला मी नाहीये. मला बघायला तू नाही पण डबा येईल नाही म्हणजे? हो, हाँ आजी आणून देईल डबा. थँक्यू थँक्यू. वेणू ते काय, मला अजिबात वेळ नाहीये. मी ऑफिसलाही जाणार नाही. आणि वेणू, तुला एकट्यालाच जावं लागेल. ओके ओके, नो प्रॉब्लेम. वेणू, निघतानाही माझी वाट बघू नकोस. वेणु ने बोला ना ओके. बार बार एक ही बात क्यों बोले जा रही हैं आप? मी एकच गोष्ट सांगते, कशावरून? तुला येतं का मराठी?
आणि येत असेल तरी मी वेणूशी बोलते ना, तू मध्ये मध्ये का बोलतोयस? वेणू त्या दिवशी मला वेणु को जोरों की भूख लगी है, समझे? क्या हुआ? कुछ समझे वेणु? हाँ, ते 14ला 3 आया है पण डबा आहे. हाँ? बाहेर सगळ्यांसोबत जेवलो असतो. का बायको बरोबर जेवताना घास घशात अडकतोय? तसं नाही निशा, पण ऑस्ट्रेलियाला गेलो असतो तर दोघंच जेवलो असतो ना. परदेशात जायचं सुख नाही, निदान एकमेकांबरोबर जेवायचं तरी सुख मिळू दे ना. मला लोणचं वाढतोस प्लीज. पुरे हा बस. काय ग, हे काय? हे ब्रेसलेट आहे मॅग्नेटचं, पॉझिटिव्हिटीसाठी. एकदा घातलं ना की तुम्हाला कोणतेही आजार होत नाही. पण तू का घातलायस? तुला कुठला आजार होणार आहे? आजारासाठी नाही घातलंय रे, बिझनेससाठी घातलंय. एका ब्रेसलेट मागे ना कमीत कमी 25 ते 30 हजाराचा फायदा आहे आपल्याला. अगं आहे कितीचं ते? अरे प्रॉफिट पेक्षा थोडी जास्तच किंमत आहे याची, पण बघ ना वर्थ आहे रे. एकदा इन्व्हेस्ट केलं ना की आयुष्यभर फायदा आपल्याला. म्हणा एखादी व्यक्ती आजारी पडली तर कमीत कमी 30 ते 40 हजाराचा खर्च होतो की नाही. त्यापेक्षा हे घालायचं, आजारीच नाही पडणार. निशा काय वेडेपणा आहे? शहाणपणा करून तू काही कमावतोयस का? वेडेपणा करून का होईना घरात पैसे तर येत आहेत ना. आणि कसं आहे माहितीये, हे सुरुवातीला आपल्याला खपवायला लागतं रे, मग नंतर पैसे आपोआप येतात. म्हणजे ही ना एक बिझनेस चेन आहे, त्याला नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. नक्की तू करशील का रे हे? हे बघ निशा, मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे माझं मी ठरवी. तसे अशा या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. अशा कुठल्या कामात बिझी असतोस की वेळ नाहीये तुझ्याकडे? ओ आजी बरोबर पोळ्या भाजायच्या असतात ना, ते केलेलं चालतं, पण हे नाही करणार. छान झाली भाजी. अगं सावकाश, ठसकत. पाणी घे. आत्ता बाय कोणी आठवण काढल्या? काही आठवण बिठवण काही काढलेलं नाही. जेवताना लक्ष दुसरीकडे आहे म्हणून लागलाय ठसका. नची कालवण आवडल्या वाटतं. सासूबाई जेवा आता. त्या दोघांना कुठलेही कष्ट न करता चमचमीत जेवायला मिळतंय. किंमत आहे का त्याची? आपल्याबरोबर व्यवसायाला काय होतंय? असू दे ना, आता जेवताना चर्चा नको, चिडचिड नको. आपण एका घरात राहतोय, कशा करता करायची नाटकं? नची असं नाही हो, पण ती निशा ना तिचा डोका फिरला आणि भोगतोय तो. आई हा विषय नको आता. ठसका लागला ना तुला, बोलू नको, शांतपणे जेव. वेणु हम नीचे टहल के आते हैं. अगर आप नहीं आएंगी तो हम अंगूठी कैसे लेंगे? अंगूठी के लिए नाप तो आप ही का चाहिए ना.